स्वाध्याय 14.2 प्रश्न पहिला बघा, लक्ष द्या. दरवाजा बंद कर, लोखंडी गेट पण बंद कर बाहेरच. पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या गटातील अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले आहेत? बघा, चढता क्रम म्हटलंय आणि ऑप्शन पर्याय चेक करा. आता बघा, पहिल्या पर्यायामध्ये सगळ्याचे छेद समान आहेत आणि आपला नियम काय अपूर्णांकाचा? छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो मोठा. मग त्यांनी म्हटलंय चढत्या क्रमाने. कसा चढता क्रम? चढता क्रम म्हणजे काय? सुरुवातीला लहान, परत त्याच्यापेक्षा मोठा, परत त्याच्यापेक्षा मोठा, त्या पद्धतीने. मग बघा, इथं 7 दिले पहिल्यांदा, परत 5, परत 3. हा चढता क्रम आहे का? नाही. मग दुसरा पर्याय 3 7 5 नाही, मध्येच 7 आलंय आणि नंतर 5 आलंय, आहे की नाही? म्हणजे तो पण चुकीचा आहे. आणि तिसरा पर्याय 3 5 7 आणि 9. हा म्हणजे तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. सात छेद 11 आणि 9/11. पर्याय क्रमांक 3. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. समजला? चढत्या क्रमामध्ये परत एकदा लक्ष द्या. छेद जर समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. म्हणजे आता इथं 3/11 हा लहान असणार आहे, त्याच्यापेक्षा मोठा. 5/11 त्याच्यापेक्षा मोठा. 7/11 त्याच्यापेक्षा मोठा. 9/11. छान, समजले सर्वांना? चला, सेकंड क्वेश्चन. हे अपूर्णांक उतरत्या क्रमात कसे लिहाल? पहा, लक्ष द्या. 119/19, 119 अंश/21, 119 अंश/17, 119 अंश/25. प्रश्न पहा, उतरत्या क्रमाने कसं लिहाल? लक्ष द्या. उतरता क्रम म्हणजे सुरुवातीला सर्वात मोठा अपूर्णांक, परत त्याच्यापेक्षा छोटा, परत त्याच्यापेक्षा छोटा, परत त्याच्यापेक्षा छोटा. आता प्रश्न पहिला जो होता त्याच्यामध्ये छेद समान होते. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये अंश सारखे दिलेत. इथं नियम उलटा होतो. ज्या अपूर्णांकामध्ये अंश सारखे असतील त्या अपूर्णांकांमध्ये ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा. मग आपल्याला कोणता क्रम लावायचा आहे? उतरता. म्हणजे सुरुवातीला आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक लिहायचा आहे. मग ज्याचा छेद सर्वात छोटा तो अपूर्णांक मोठा. मग सर्वात छोटा छेद असलेलं कोण आहे? 17. म्हणजे 119 अंश/17 हा सर्वात मोठा झाला. त्याच्यापेक्षा लहान कोण आहे? 19. 119 अंश/19. त्याच्यापेक्षा 119 अंश/21 आणि 119 अंश/25. कोणत्या पर्यायामध्ये असं दिसतंय? पहा, पर्याय क्रमांक 2. पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न तिसरा. हो, घ्यायचंय. लक्ष द्या. अगोदर प्रश्न तिसरा पहा, अतिशय सोपा. याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक पण सांगितली होती. पहा, 17 अंश/8 आणि 23 अंश/6 हा प्रश्न आलेला आहे. पहा, 2018ला. अतिशय महत्वाचा प्रकार म्हणतोय. हा प्रश्न परत कधीच रिपीट येणार नाही, परंतु या प्रकारचे दुसरे प्रश्न येऊ शकतात. याच्यामध्ये आपल्याला तुलना करायची की कोणता अपूर्णांक लहान आहे किंवा कोणता अपूर्णांक मोठा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पहा, तुलना करण्यासाठी 2 पद्धती आहे आपल्या रेग्युलर आहेत. कोणत्या कोणत्या? एकतर तुम्ही छेद समान करून घ्या, चालेल, किंवा अंश समान करून घ्या, चालेल, किंवा लास्ट मी ट्रिक सांगितली होती, क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार. मग सोपं आहे ना. आता इथं छेद जर समान करायचे म्हटलं तर इकडच्या छेदाने इकडे गुणावं लागेल. बघा, 17 × 6
8 गुणिले 6 आणि इकडं 8 6 गुणिले 8. चला गुणाकार करून घ्या. 17 सक्का 102. 8 सक्का 48. 23 8 184 भागिले 8 सक्का. बघा छेद जर समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक म्हणजे असं चिन्ह येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही आहे आपली रेग्युलर पद्धत. दुसरी मेथड मी तुम्हाला सांगतो. प्रश्न तिसऱ्याची 17/8 आणि 23/6. सिंपल तिरकस गुणाकार. 6 ने इकडं गुणून घ्या आणि 8 ने इकडं गुणायचं. ठीक आहे. गुणाकार करा. 6 7 42 किती 102 ना. 17 सक्क आणि 23 8 184 बरोबर. म्हणजे सो हे चिन्ह येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. चौथा प्रश्न. हे अपूर्णांक उत्तर क्रमाने लिहिल्यास डावीकडून तिसरा अपूर्णांक कोणता असेल. बघा चौथा प्रश्न. अपूर्णांक काय दिलेले आहेत पहा. 15/27 बोला. 13/27. ओके. प्रश्नामध्ये काय दिलंय. उतरत्या क्रमाने लिहिल्यास. इकडे लक्ष द्या. उतरता क्रम. आता सगळ्यांचे छेद समान दिलेत. छेद सारखे असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. बरोबर आहे. उतरता क्रम म्हटल्यानंतर काय करायचं. सगळ्यात मोठा अपूर्णांक सुरुवातीला लिहायचा. बघा मग सगळ्यात मोठा अंश कुठे आहे. 17/27 पुन्हा 15/27 पुन्हा हा झाला उतरता क्रम. आता त्यांनी पुढे काय म्हटलं. डावीकडून तिसरा अपूर्णांक. आपल्या हाताची डावी बाजू बघायची. पुस्तकाची डावी बाजू. आपल्या हाताची डावी बाजू. माझा हात डावीकडचा इकडं बरोबर आहे. म्हणजे इकडून डावीकडून तिसरा. म्हणजे हा पहिला दुसरा तिसरा. 14/27 कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय. ऑप्शन नंबर 3 घ्या. पर्याय तिसरा. चला लिहून घ्या पटपट. चला लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 5 थोडासा फसवा आहे. काय म्हटलं याच्यामध्ये. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल. कोणते अपूर्णांक दिलेत बोला बरं. ठीक आहे. हे अपूर्णांक आपल्याला कसे लिहायचे. चढता क्रम. लक्ष द्या. आता याच्यामध्ये अंश सारखे आहेत. अंश सारखे असतील तर चढता क्रम म्हटल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा लहान अपूर्णांक लिहायचा आहे. बरोबर. सर्वात लहान. मग ज्याचा छेद मोठा असतो तो सर्वात लहान असतो. ज्याचा छेद सर्वात मोठा कोणता आहे. हा सर्वात लहान झाला. बरोबर. त्याच्यापेक्षा मोठा कोणता. त्याच्यापेक्षा मोठा बघा. बरोबर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये त्यांनी काय म्हटले. मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल. इकडून 2 सोडा इकडून 2 सोडा. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 लक्ष द्या. बघा 6वा प्रश्न. थोडं लक्ष द्या. तुम्हाला एक नवीन आयडिया सांगणार आहे मी.
चढत्या क्रमाने कसे लिहायला म्हटलंय, चढत्या क्रमाने. याच्यामध्ये तुम्ही 2-2ची तुलना करू शकता, 2-2ची, परंतु आपल्याकडे वेळ खूप कमी असतो. जर आपल्याला त्याच्यापेक्षा फास्ट करायचं असेल तर कसं करायचं बघा. या अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये करायचं. कसं बघा, 2/5ला आपण असं लिहायचं, बे 1 बे, बे 2 4, 1 उरतो, पॉईंट द्यायचा, 0 घ्यायचा, बे 5 10, म्हणजे 2/5ला आपण 1/2.5 असं लिहू शकतोय. ठीक आहे. त्यानंतर 3/6, 3 1 3, 3 2 म्हणजे 3/6ला आपण 1/2 असं लिहू शकतोय. आणि तिसरा अपूर्णांक 5/7, त्याला कसं लिहायचं, 5 1 5, 5 1 5, 7 मधून 5 गेले, 2 उरले, पॉईंट दिला 0, 5 चोक 20, म्हणजे किती उरलं आपल्याकडं, 1/1.4. आता आपल्याला हे 3 अपूर्णांक मिळाले, 1/2.5, 1/2, 1/1.4. त्यांनी काय सांगितलंय, चढता क्रम. कोणता क्रम, आता बघा याचे तिन्हीचे पण अंश कसे आहेत, समान आहे. अंश समान असतील तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक छोटा आहे की नाही. हा, म्हणजे छेद कोणता मोठा आहे, हा मोठा आहे, म्हणजे हा सर्वात लहान असेल. बरोबर, समजतंय का. मग या अपूर्णांकाला सर्वात लहान आहे त्याच्यापेक्षा मोठा कोणता आहे, 1/1/2, आणि त्याच्यापेक्षा हा. ठीक आहे, हा झाला त्याचा चढता क्रम. सर्वात लहान, त्याच्यापेक्षा थोडा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा. समजलं. हा, चढता क्रम. आता याचे मूळ अपूर्णांक लिहायचे. हे आपण संक्षिप्त रूप लिहिलंय. त्याचं मूळ अपूर्णांक कोणते आहेत बघा, 2/5, त्यानंतर 3/6, आणि त्यानंतर 5/7. मग असं कुठे लिहिले बघा, पर्याय क्रमांक 1. लिहा. चला लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 7. चला, हा प्रश्न समजलाय का सगळ्यांना. दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं संक्षिप्त रूप देऊन, त्यानंतर त्याचा चढता क्रम लावायचा. हा, पुढचा प्रश्न 7वा प्रश्न. पुढीलपैकी कोणता अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकांपैकी 2 अपूर्णांकापेक्षा लहान आहे व 2 अपूर्णांकापेक्षा मोठा आहे. थोडक्यात त्यांना असं विचारायचं, पहा 5 अपूर्णांक दिलेत, 2 पेक्षा लहान, 2 पेक्षा मोठा, म्हणजे मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल असं विचारायचं. मग त्यासाठी मध्यभागचा अपूर्णांक काढायचा असेल ना, चढता क्रम लिहिला तरी चालतो किंवा उतरता लिहिला तरी चालतो. कोणत्याही क्रमाने लिहिलं तर मध्यभागचा अपूर्णांक काढता येतो. चला, अपूर्णांक सांगा मला. चला पटपट. अरे काय सांगण्याची पद्धत असते की, कसं सांगताय तुम्ही. हा, चला काय करायचं आपल्याला, कोणताही एक क्रम लावायचा. बरोबर, कोणताही. आता याच्यामध्ये बघा, निरीक्षण करा काय करता येईल. अंश सारखे करून घेतले तर चालेल. 2 पद्धती मी सांगतो. आता आपल्याला दशांश अपूर्णांकाची प्रॅक्टिस होईपर्यंत थोडं, ज्यावेळी प्रॅक्टिस होईल त्यावेळी तसं करू, किंवा आता तात्पुरतं आपण काय करू, अंश सारखे करू. छेद सारखे होणं कठीण आहे बघा, थोडंसं कठीण आहे, तर आपण अंश सारखे करून घेऊया. ठीक आहे. आता 3 6 4 4 2 या सगळ्यांच्या पाड्यामध्ये 12 आहे का. हा, मग आपल्याला अंश जर 12 करायचा असेल तर काय करावं लागेल, 4 ने गुणावं लागेल. पहिल्याला 4 ने, दुसऱ्याला 6 दोन्ही, म्हणून खाली पण 2 ने गुणा. 4 त्रिक 12 म्हणून कितीने गुणावं लागेल, 3 ने. परत पण 3 नेच.
काळजी घ्यायची, अंशाला ज्या संख्येनं आपण गुणतोय त्याच संख्येनं छेदामध्ये पण गुणायचं आहे. समजतंय? ओके, आता गुणाकार करा. 3 चौक 12/16, 12/14, 12/15, 5 त्रिक 15, 12/18 आणि 12/48. ठीक आहे. कोणता एक क्रम? चला, कोणता लावायचा? चढता क्रम. ठीक आहे, चढता क्रम. हा म्हणजे काय? सुरुवातीला सगळ्यात लहान अपूर्णांक. बरोबर. मग सगळ्यात लहान अपूर्णांक म्हणजे काय? त्याचा छेद मोठा छोटा. ठीक आहे, हा सर्वात लहान आहे. ओके, त्याच्यापेक्षा मोठा कोण असणार आहे? 18. त्याच्यापेक्षा इथं 15 येईल राजा हो, आणि इथं 14. ठीक आहे, त्याने काय विचारलंय? असा कोणता अपूर्णांक आहे त्याच्यापेक्षा 2 अपूर्णांक छोटे आहेत आणि 2 अपूर्णांक मोठे आहेत? म्हणजे थोडक्यात त्यांना विचारायचं काय होतं? मध्यभागी येणारा अपूर्णांक कोणता? तर मग लक्ष द्या, 12/16 हा मध्यभागी येतोय, तर 12/16 कुठे येत आहे? म्हणजे त्याचा संक्षिप्त रूप काय असणार आहे? 3/4. मग पर्याय काय येईल? 3/4. मग आपण पर्याय चेक करताना मात्र हे अपूर्णांक पाहावे लागतील. बरोबर. त्यांनी हे आपल्याला दिलेलं नाही 12/16. पुढचा 8वा प्रश्न. हा समजला सर्वांना? पक्का? ठीक आहे. 8वा प्रश्न बघा. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता शेवटून दुसऱ्या क्रमांक कोणता अपूर्णांक येईल? चला लक्ष द्या. कल्याणी अपूर्णांक सांग. 12/19, 12/25, 12/19, 12/37. काय म्हटलं त्यांनी? चढत्या क्रमाने लावायचा आणि शेवटून दुसरा. चढता क्रम लावायचा आहे. लक्ष द्या, अंश समान आहेत, ज्याचा छेद मोठा तो छोटा असणार आहे. बघा, सगळ्यात मोठा छेद कोणता आहे? ठीक आहे, हा सर्वात छोटा झाला. त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा 25, 19. शेवटून 12/25. कुठे आहे पर्याय? चला चला घ्या लिहून पटकन. बरोबर. इथं 12/29 असेल. बरोबर. प्रश्न क्रमांक 9. काय अपूर्णांक दिले ते अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले आहेत. हा क्रम योग्य ठरवण्यासाठी चौकटीत कोणता अंक लिहावा लागेल? बघा, ऑलरेडी त्यांनी चढता क्रम दिलेला आहे. 1/3, 3/4, त्यानंतर बॉक्स छेद 7, त्यानंतर 8/9. बघा, हा चढता क्रम आहे आणि पर्याय कोणते दिलेत आपल्याकडं? 2, 2/1/6. ठीक आहे. याच्यामधला कोणता
अंक या बॉक्समध्ये ठेवल्यानंतर तो चढता क्रम योग्य असेल. आता लक्ष द्या, 1/3 हा अपूर्णांक सर्वात लहान आहे. मग जर आपण इथं 1 ठेवलं तर तो चढता क्रम योग्य होईल का? नाही होणार. म्हणजे ऑप्शन नंबर 2 कॅन्सल. 2 ठेवला तर हां 2 जर ठेवला आपण तर चालू शकतं. आपण अंश सारखे करू शकतो. बे किंवा 6 गुणून करू शकतोय, आहे की नाही. पण तरी पण लहान अपूर्णांक होईल, आपल्याला मोठा अपूर्णांक पाहिजे. जर आपण इथं 6 ठेवलं तर मात्र तो चढता क्रम योग्य होतोय. कसं पहा, इथं जर आपण 6 ठेवलं तर 24ला 6 ने गेला, 8 त्रिक 24 आहे ना. म्हणजे बघा बरं, 3ला कितीनं 8नं गुणावं लागेल म्हणजे 24 होईल, आहे ना. त्यानंतर 6ला 4ने 24 बरोबर, 8 त्रिक 24. ठीक आहे. 24 एके 24 त्रिक 72, 8 त्रिक 24, 4 8 चौक 32. ओके. आता चेक करून घ्या बरं. जर अंश समान असतील तर ज्याचा छेद मोठा तो छोटा, त्याच्यानंतर हा त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, म्हणजे करेक्ट आन्सर म्हणजे काय येईल? ऑप्शन नंबर 3 येईल. का? 6 कुठं दिले? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. प्रश्न क्रमांक 10 लक्ष द्या. बघा 17/24 मध्ये कोणतं चिन्ह दिले रे? च्यापेक्षा मोठा. हा ठीक आहे. स्टारच्या जागी कोणता अंक येईल म्हटलंय. ओके. हा चला लक्ष द्या, स्टारच्या जागी कोणता अंक येईल. आता याच्यासाठी एक सोपी आयडिया मी तुम्हाला सांगितलेली आहे, बरोबर. एकतर छेद समान करावं लागतील, अंश समान करावं लागतील, किंवा तिरकस गुणाकार करावा लागेल. जर तुम्ही तिरकस गुणाकार केला तर 17 गुणिले 7 च्यापेक्षा मोठा स्टार गुणिले 24, 17 7 119 बरोबर. आता 119 पेक्षा कोणता तरी एक अंक मोठा आहे, कोणती तरी एक संख्या मोठी आहे. पहा 24ला कितीनं गुणल्यानंतर 119 पेक्षा मोठी संख्या मिळेल. आता पर्यायांकडे पहा. 1 न गुणून मिळेल का? नाही. ऑप्शन नंबर 1 कॅन्सल करून टाका. 7 न गुणलं तर 24 7 बोला किती? 168 म्हणजे 119 पेक्षा 168 मोठा आहे, म्हणजे योग्य होत आहे, बरोबर का. 4 आणि 3 न गुणलं तर होणारच नाही, म्हणजे तिसरा आणि चौथा पर्यायाकडे पाहायची आवश्यकता नाही. म्हणजे काय येईल? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. आपल्याला किती ना 7 न गुणावं लागेल, बरोबर. पर्याय दुसरा. जाऊ दे, येते ना ओळखू. प्रश्न क्रमांक 11. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता मधले 2 अपूर्णांक अनुक्रमे कोणते असतील? अनुक्रमे हा शब्द महत्वाचा आहे इथं. कोणता शब्द? अनुक्रमे, म्हणजे पर्यायामध्ये दिलेल्या क्रमाने. ठीक आहे. चला लक्ष द्या. 7/11, 7/20, 7/13, 7/22 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता मधले 2 अपूर्णांक म्हटले. चढता क्रम लावायचा आहे. हा
चला चढता क्रम. अंश समान असतील तर ज्याचा छेद मोठा तो सर्वात लहान, म्हणजे 7/22. बरोबर, हा सर्वात लहान असेल. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा 7/20, त्याच्यापेक्षा मोठा 7/13, त्याच्यापेक्षा मोठा 7/11. अनुक्रमे मधले 2 म्हटले, म्हणजे हा सोडा मधले 2 अनुक्रमे म्हटले, म्हणजे 7/20, 7/13. पर्याय क्रमांक 3. अरे अनुक्रमे म्हटले, पहिल्यांदा अनुक्रमानं पहिल्यांदा कोण आलाय? 7/20. मग पहिल्यांदा 7/20 कुठं आहे? कोणत्या पर्यायात आहे? हा पर्याय क्रमांक 3. म्हणून काय येईल? पर्याय 3. 12वा प्रश्न बघा. रामने त्याच्या 21 एकर शेताच्या 3/7 भागात ज्वारी पेरली. खूप महत्वाचा प्रश्न, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर त्याने किती एकर जागेत ज्वारी पेरली? 21 एकर शेताच्या 3/7 भागात. बरोबर, 21 एकर शेताचा 3/7 भाग आपल्याला काढायचा आहे. बरोबर. हा चला मग चाचीचे मी सांगितलं 21चा 3/7, 21चा 3/7. चाचीचे म्हणजे काय? गुणाकार. मग इथं लिहा 21चा 3/7. मग दोन्ही पद्धती, 21ला 3 गुणा, किंवा मग असं करा 7 एके 7, 7 त्रिक, मग उरला 3 त्रिक 9. हा म्हणजे 9 एकर. पर्याय लिहा. खूप महत्वाचा प्रश्न आहे. खूप महत्वाचा प्रश्न प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 13. 100% 2-3 वर्ष आड एक प्रश्न येतो या प्रकारचा. बघा लक्ष द्या. एका बागेत एकूण 60 झाडं आहेत. त्यापैकी 1/3 झाडं आंब्याची, 1/2 झाडं नारळाची आणि उरलेली झाडं फणसाची. तर बागेत फणसाची किती झाडे आहेत? लक्ष द्या. एकूण झाडं किती? एकूण झाडे 60. त्यापैकी आंब्याची किती? आंबा बघा कोणाच्या 1/3? एकूण झाडांपैकी 1/3. बरोबर, म्हणजे 60चा 1/3. बरोबर, 60चा 1/3, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 0 0, म्हणजे 20 एके 20. म्हणजे आंब्याची झाडं किती झाली? 20. नंतर प्रश्न बघा. नारळाची झाडं 1/2, म्हणजे 60च्या 1/2. 1/2 म्हणजे तर निम्मा असतं. बरोबर का? 1/2 म्हणजे निम्मा असतं. म्हणजे 2 एक 2, 2 त्रिक 6, 0 म्हणजे नारळाची 30 झाडं. आणि उरलेली झाडं किती असणार? कोणाची? फणसाची. आता अगोदर आपण उरलेली झाडं किती आहेत बघा. आंबा आणि नारळ एकूण किती झाले? 20 आणि 30. 20 अधिक 30 बरोबर किती झाली? 50. आणि उरलेली झाडे बरोबर एकूण 60 आहेत. त्याच्यामधनं 50 वजा करा, म्हणजे 10 झाडे कशाचे? फणसाची. पर्याय समजलं सर्वांना? हा चला आता 14वा प्रश्न.
खूप महत्वाचं आहे. या अपूर्णांकामधील क्रमसंबंध चिन्हांचा उपयोग करून कसा दाखवाल? बघा 10/11 1/11 13/11 7/11 चिन्ह कोणतं आहे? या चिन्हाचा वापर करून म्हटलंय. बघा म्हणजे अगोदर सर्वात सुरुवातीला मोठा अपूर्णांक घ्यावा लागेल, बरोबर. हा मग सगळ्यांचे छेद सारखे आहेत. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक, ज्या सर्वात मोठा त्याच्यापेक्षा छोटा हा, त्याच्यापेक्षा. बघा पर्यायामध्ये चेक करून घ्या. पर्याय क्रमांक. तर ठीक आहे, आज आपण इथंच थांबतोय. उद्याच्या क्लासमध्ये आपण स्वाध्याय 14.3 कंटिन्यू करूया. ठीक आहे, तर आता थांबूया, उद्या बघू.